ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुढची बातमी तुमच्या छोट्या मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहे। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय। डिप्थेरिया, टेटनस या लसीकरणाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं म्हटलंय। 28 वर्षांनंतर जगभराचं हे लसीकरण कमी झालंय, त्यामुळे जुन्या रोगांचा पुन्हा स्फोट होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। सरिता, काय नेमकं कारण आहे की लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणावरती मोठा परिणाम झालाय? सरिता यांच्याकडनं आपण माहिती घेणारच आहोत, परंतु WHO आणि युनिसेफनं दिलेली ही माहिती 58 वर्षांनंतर जगभरातलं लसीकरणाचं प्रमाण कमी झालंय आणि याचा परिणाम असा की जुन्या रोगांचा पुन्हा एकदा स्फोट होण्याची भीती व्यक्त होतेय। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुलांच्या लसीकरणाची मोहीम ही काहीशी संथ झाली आहे किंवा ती थंडावलेली आहे। डिप्थेरिया, टेटनस यासारख्या लसींचा यामध्ये समावेश आहे। ही जगभरातली आकडेवारी आहे, जगभरातलं निरीक्षण आहे। लहान मुलांना पुढच्या आजारांपासून वाचवण्यासाठी ठराविक टप्प्यानंतर काही लसी दिल्या जातात, परंतु जगभरात 28 वर्षांनंतर या लसीकरणाचं प्रमाण कमी झाल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। ही माहिती युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे। या लसीकरणात घसरण झाल्यामुळे पुन्हा एकदा जुन्या रोगांचा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जाते। आधीच कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवरती कमालीचा ताण आलाय आणि त्यातच लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीचं प्रमाण हे काही अंशी कमी झालेलं आहे आणि हे निरीक्षण केवळ आपल्या देशातलं नाही, तर हे जगभरातलं निरीक्षण आहे जे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युनिसेफनं नोंदवलेलं आहे।